मी 30 दिवसात माझा 6 किलो वेट कमी करण्याचा चॅलेंज घेतलेला आहे आणि त्याच चॅलेंजचा आजचा 9वा दिवस आहे. मागच्या 2 दिवसापेक्षा आजची कंडिशन थोडी बेटर होती. आज डाएट थोडं प्रॉपर झालं, हायड्रेशनवर जास्त लक्ष दिलं गेलं. मी अशी पूर्ण आज पडून राहिली नाही, तर थोडं स्वतःसाठी बनवलं सुद्धा. कोणीतरी विचारलं होतं की घरी वर्कआउट करते की जिमला जाते. सध्या तर मी जिमला जात नाही आहे, पण माझी मेंबरशिप ही 1 वर्षाची घेऊन ठेवलेली आहे. सध्या माझ्या कामातून किंवा मग बाकीच्या गोष्टींमधून मला बिलकुल जिमला जायला वेळ मिळत नाही आहे. पण मी लवकरच जिमसुद्धा सुरू करेल आणि आठवड्यातून कितीदा होतं ते आता बघू आपण. पण मी 12,000 स्टेप्ससुद्धा आता सध्या तर कंप्लीट करू शकत नाही आहे माझे, कारण पिरियड्समध्ये मला भयंकर असा त्रास होतो आणि तो त्रास असा असतो की माझ्या सहनशक्तीच्या वर असतो. पण यावेळेला मी कामंसुद्धा केले माझे, म्हणजे यूट्यूबचं जे वर्क आहे ते पेंडिंग होतं माझ्या ट्रॅव्हलिंगमुळे, ते सुद्धा केलं. कोणीतरी मोठ्या ब्लॉगवर कॉमेंट केली होती की खूप सावडी सावडी दिसत आहे, तर खूप भयंकर अशी टॅनिंग झालेली आहे मला. मी काय सांगू, एकतर मला ना टॅन खूप लवकर होतंय आणि टॅनिंग माझी लवकर जात पण नाही. तर आता मी जे जे उपाय करते आहे टॅनिंगसाठी ते तुमच्यासोबत शेअर करणारच. आता सध्या तर तुम्हाला मी डिटॅन पॅक लावून दाखवलं होतं, ते पण खूप छान आणि इफेक्टिव्ह आहे. ते तर म्हणजे खूप लवकर इन्स्टंट टॅन हटवते. तर आता ते 2-3 वेळ जोपर्यंत लावत नाही ना मी, तोपर्यंत माझं टॅनिंग पूर्ण जाणारच नाही. आणि तसंही पिरियड्समध्ये माझा फेस पूर्ण डल होऊन जातो आणि असं वाटते की मी कितीच दिवसाची बिमार आहे. आणि तुम्हाला माझ्या फेसवरून पण कळतच असेल, नॉर्मल डेजमध्ये जसा माझा फेस फ्रेश दिसतो तसा माझा पिरियड्समध्ये बिलकुल दिसत नाही. खूपच जास्त डल होऊन जातो. पण जसं जसं पेन कमी होतो तसं तसं तुम्हाला फ्रेश दिसायला लागेल माझा फेस आणि तुम्हाला स्वतःलाच कळेल की हा पेन आता कमी आहे म्हणून. लंचसाठी मी कॉर्न चाट बनवली. तुम्हाला रेसिपी तर कळलीच असेल की मी काय काय टाकलं तर कॉर्न चाट बनवल्यानंतर ती खूप जास्त झाली होती माझ्यासाठी, तर ती मी अर्धीच खाल्ली. त्यानंतर मध्ये अशी क्रेविंग व्हायला लागली, तर मग मी हे योगर्ट घेतलं आणि त्यानंतर रात्रीला मग मी ही एक भेळ बनवली होती सुकी अशी. यात काहीच नव्हतं, थोडं फुटाणे आणि मुरमुरे घेतले होते आणि मुरमुऱ्यांना भाजून घेतलं आणि त्यात थोडं मीठ आणि तिखट घातलं आणि बस झालं, माझी भेळ तयार होते. त्यानंतर कॅबिनेटवर मला थोडे डाग दिसले, तर ते मला क्लीन करायचे होते. जोपर्यंत मी ते क्लीन करत नाही ना, तोपर्यंत मला चैनच पडत नाही. आणि जर मी विचार केला की हां हे असेच ठेवते, तर ते माझ्या डोळ्यासमोरच फिरत राहतील. म्हणून मग ज्या वेळेला दिसलं त्याच वेळेला मी क्लीन करून घेते, म्हणजे माझ्या मनाला शांती मिळते. आणि आता ही सुंदर अशी साडी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. खूप छान वाटली मला ही साडी आणि क्वालिटी वाईज खूप मस्त आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. पार्टी वगैरेमध्ये तुम्ही याला वेअर करू शकता. तर ही साडी तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता, कारण याचं फॅब्रिक वगैरे किंवा मग यावरचं वर्क अमेझिंग आहे आणि क्वालिटी वाईज तर A1 आहे साडी. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा, तुमच्या DM मध्ये तुम्हाला मिळून जाईल.